ओके. सो तुमच्या समोर स्क्रीन स्क्रीन एक रिप्रेझेंट केली. ठीक आहे. कालच आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड हा चॅप्टर सुरू केला. सो त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आपण पाहूया. पेपरला खूप चांगल्या मुलांना, बाकीचे जे मुलं होते जे नवीन जॉईन झालेले, ठीक आहे, सो मुलांना काल चांगले मार्क्स आलेत. असा स्टडी करत राहा. फक्त पाहून सोडू नका पेपर, बरं का. न पाहता सोडवा. नाही तर आम्हाला असं वाटतं मुलांना येत आहे चांगले मार्क आणि तुम्ही सोडत आहे पाहून. असं नको व्हायला. ओके. सी क्वेश्चन नंबर 12. नंबरचा क्वेश्चन का, इथाइल सायनाइड दिला. इथाइल सायनाइड ह्याचं स्ट्रक्चर पहिलं आपल्याला माहिती पाहिजे. इथाइल सायनाइड एकच मिनिट काहीतरी. पेन चेक करतो, पेन चालत नाही. ठीक आहे. इथाइल सायनाइड घेतलाय. स्ट्रक्चर काढत आपण काय सांगितलं. CH3 इथाइल ग्रुप सांगितलं बरं का. CH3 CH2 मी पहिल्यांदा काढतो. त्यानंतर म्हटलंय सायनाइड, तर ह्याला CN जॉईंट आहे. याचं नाव दिलं इथाइल सायनाइड. ठीक आहे. जेव्हा हे दोन कार्बन सेपरेट कन्सिडर केले तेव्हा त्याला आपण इथाइल आणि ह्या ग्रुपचं सायनाइड असं नाव देणार. त्याच पद्धतीने पहा, हेच स्ट्रक्चर मी काढतोय, ह्याला आणखी एक दुसरं नाव येणार. जर का ह्याचे तिन्ही पण कार्बन आपण कन्सिडर केले तर 3 कार्बन कन्सिडर केल्यानंतर तो होणार प्रोपेन आणि शेवटी राहतो नायट्रोजन, त्याला म्हटलं तर नायट्राइल. कंपाऊंड एकच आहे, नाव वेगवेगळे आहे. पहिल्याला आपण कॉमन नेम म्हणू शकतो आणि दुसरं जे आहे दुसरं IUPAC. थोडक्यात हा सायनाइड कंपाऊंड जो आहे, सायनाइड किंवा नायट्राइड, हा आपल्यासाठी गुगली बॉल आहे. ठीक आहे. बॅटिंग करतोय सपोज आपण गुगली बॉल, ज्याला ट्रेस झाला की नेमकं त्यांना काय म्हणायचं, एक्झॅक्ट किती कार्बन आहे, त्यालाच आन्सर काढता येणार. ठीक आहे. ओके. तर मी इथाइल सायनाइड बद्दल सांगितलं. म्हणजे इथाइल सायनाइड वरती काय टाकलंय बा. इथाइल सायनाइड इज रिड्यूस्ड बाय डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. आता डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड म्हणजेच डायबॉल H, ज्याला की आपण रिड्युसिंग एजंट म्हणतो. ओके. पण हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट नाहीये, तर हा थोडासा वीक रिड्युसिंग एजंट. आणि हा नेमकं काय करतो, डायबॉल H जे फंक्शन आहे ते लक्षात ठेवा. डायबॉल H सायनाइडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये करतो, कार्बनचा नंबर चेंज न करता. सो टोटल ह्या ठिकाणी पहा
तीन कार्बन आहेत. तो अल्डिहाइड मध्ये काय होणार आहे, जो सीएन ग्रुप आहे तोच अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे CH3 CH2 ऍज इट इज राहील. जो सीएन होता त्याचं कन्वर्जन CHO मध्ये होईल. ठीक आहे. आणि तीन कार्बनचा अल्डिहाइड, तीन कार्बन म्हणजे प्रोपेन, प्रोपेनचा अल्डिहाइड म्हणजे शेवटी त्याला ई काढून एल जॉईन करायचं, म्हणजे नाव काय झालं, प्रोपॅनल. याचा ऑप्शन ए बरोबर आहे. ठीक आहे. हा होता क्वेश्चन नंबर 12. नेक्स्ट घेऊया आपण पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. काय झालं क्वेश्चन नंबर 13 मध्ये, त्याच क्वेश्चनच्या खाली रिॲक्शन आपल्याला एक विचारलेली. या रिॲक्शन मध्ये बेन्झीन घेतला, बेन्झीन मध्ये CO HCl आणि कॉपर क्लोराईड. कॉपर क्लोराईड या ठिकाणी मला आपण क्युप्रस क्लोराईड म्हणतो, कारण कॉपर इथं +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. ठीक आहे. आणि थोडक्यात बेन्झीन वरती बघा, बेन्झीनला 6 कार्बन आहे आणि त्या बेन्झीन वरती आपण हा ग्रुप, अल्डिहाइडचा ग्रुप आपण बेन्झीन वरती जॉईन केला. बरोबर. या अल्डिहाइडच्याच ग्रुपला म्हटलं जातं फॉर्माइल ग्रुप. काय म्हटलं जातं याला, फॉर्माइल ग्रुप. म्हणजे थोडक्यात बेन्झीनचं फॉर्मायलेशन केलं. या रिॲक्शनला आणखी फॉर्मायलेशन रिॲक्शन देखील म्हटलं जातं. फॉर्मायलेशन रिॲक्शन. ओके. आणि एक फेमस नेम रिॲक्शन आहे ज्याला आपण म्हणतो गॅटरमॅन कोच फॉर्मायलेशन. तो डायरेक्ट याचा आन्सर तुम्हाला बुक मध्ये भेटून जाईल. या रिॲक्शन मध्ये आपण काय करतो, बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंग मध्ये कार्बन मोनॉक्साईड टाकतो, HCl टाकतो आणि CuCl ज्याला आपण क्युप्रस क्लोराईड म्हणतो, क्युप्रस क्लोराईड हा त्या ठिकाणी आपण कॅटलिस्ट म्हणून यूज करतो. सिंपल जर का म्हणायला गेलं ही रिॲक्शन होती एकच. तर पहा बेन्झीनचं स्ट्रक्चर, ओके, बेन्झीनचं स्ट्रक्चर मी ड्रॉ करतो. आता बेन्झीनला आपल्याला माहिती आहे सर्व कार्बन वरती एक एक हायड्रोजन असतो, त्यापैकी एका कार्बनचा एक हायड्रोजन मी दाखवतो. जेव्हा तुम्ही CO त्यामध्ये ऍड करता, COHCl जेव्हा तुम्ही ऍड करता, सिम्पली काय होतोय, हा CO ह्या बेन्झीनच्या कार्बन, बघा बेन्झीनचा हा कार्बन आणि बेन्झीनचा हायड्रोजन याच्यामध्ये CO येऊन जातो. ओके. म्हणजे बेन्झीनचा जो कार्बन आहे त्याला आता कोण जॉईंट होणार, पहिला त्याला पहिला जॉईंट होणार CO आणि नंतर मध्ये जॉईंट होणार हायड्रोजन, म्हणजे इथं अल्डिहाइड ग्रुप तयार झाला. याच अल्डिहाइड ग्रुपला आपण फॉर्मिल ग्रुप म्हणतो. ठीक आहे. तुम्ही IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये देखील ह्याचं नाव ऐकलं असेल. अल्डिहाइडला आपण काय म्हणतो, फॉर्मिल ग्रुप. म्हणून या रिॲक्शनला म्हटलं जातं फॉर्मायलेशन रिॲक्शन, गॅटरमॅन कोच फॉर्मायलेशन रिॲक्शन. ठीक आहे. 13 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन व्यवस्थित काय झालंय क्वेश्चन मध्ये, पॅरानायट्रोटोल्युइन स्ट्रक्चर काढूया आपण. पॅरानायट्रोटोल्युइन, पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे,
पॅरा नायट्रो म्हटलं. पॅरा पोझिशनला नायट्रो आणि ओरिजिनल स्ट्रक्चर टोलिनचं आहे म्हणजे CH3. याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय? त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचंय पॅरा नायट्रो म्हणजे पहा या ठिकाणी नायट्रो ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये काही एक बदल होत नाही. नायट्रो ग्रुप खालचं तसंच राहतं पॅरा पोझिशन. ठीक आहे. फक्त वरचा जो CH3 आहे CH3चं कन्व्हर्जन होतं CHO मध्ये, ज्याला आपण म्हणतो अल्डिहाइड. म्हणजे बेन्झिन पासून तयार झाला बेन्झाल्डिहाइड. बेन्झिन म्हणण्यापेक्षा टोलिन म्हणूया आपण. त्याचा जो CH3 आहे त्याच्यापासून काय तयार झाला? बेन्झाल्डिहाइड. मग हा बेन्झाल्डिहाइड आपल्याला कशापासून मिळतो? तर बुक मध्ये तुम्हाला प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक अल्डिहाइड हा एक पार्ट पाहायला भेटत. ठीक आहे. ज्यामध्ये CH3चं कन्व्हर्जन आपण म्हणजे बेन्झिन जो आहे बेन्झिनला CH3 ग्रुप जॉईंट आहे तो कम्प्लीट त्याला आपण टोलिन म्हणतो. या टोलिनचं कन्व्हर्जन आपण बेन्झाल्डिहाइड मध्ये केलेलं. आणि असे तुम्हाला जवळपास 3 रिॲक्शन पाहायला भेटते. पहिली रिॲक्शन जी आहे त्याला आपण इटार्ड रिॲक्शन म्हणतो. ओके. ज्या ठिकाणी आपण क्रोमिल क्लोराईड वापरतो. क्रोमिल क्लोराईड. दुसऱ्या रिॲक्शन मध्ये आपण CrO3 आणि ऍसिटिक एनहाइड्राइड हे यूज करतो, जो की या ठिकाणी बी ऑप्शन दिलेला. आणि तिसऱ्या केस मध्ये आपण पहिल्यांदा क्लोरीन टाकतो आणि क्लोरीन टाकल्यानंतर नेक्स्ट आपण त्यामध्ये ऍड करतोय NaOH. ठीक आहे. तर तिघांपासून देखील आपण काय करू शकतो? 1 बाय 1 मी या ठिकाणी घेतो. पहिला आपण घेतला क्रोमिल क्लोराईड CrO2 Cl2. ओके. फॉलोड बाय NaOH. दुसरा आपण यूज करू शकतो जो की इथं दिला CrO3 in CH3CO twice O. आणि त्यानंतर Cl2 HNO मध्ये प्लस नंतर NaOH ऍड करायचं. ठीक आहे. त्यापैकी एक या ठिकाणी दिलेला आहे. याच्या मदतीने आपण अल्डिहाइड बनवू शकतो. आता हेच जर का ह्या अल्डिहाइडच्या ठिकाणी आपल्याला ऍसिड बनवायचं असलं ऍसिड, तर त्यासाठी आपण काय वापरतो? त्यासाठी आपण यूज करतो. जर ऍसिड बनवायचा असला तर ऑप्शन ए आपण वापरतो. ठीक आहे. इथं तुम्हाला CH3 पासून CHO पाहायला भेटत. CH3 पासून COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार. सो महत्वाची रिॲक्शन आहे. रिव्हिजन देखील करा, कारण आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी ही पॉवरफुल रिॲक्शन ज्याने आपण कन्फ्यूज होऊ शकतो. या ठिकाणी NaOH म्हणजे NaOH म्हणजे इथे ऍसिडिक वॉटर आपण. ठीक आहे. बाकी पहिले जे आहे Cl2 HNO क्रोमिल क्लोराईड हे बरोबर आहे. नंतर H3O प्लस म्हणजे ऍसिडिक वॉटर आपल्याला टाकावं लागतं. H3O प्लस. इव्हन ही जी प्रोसेस आहे यामध्ये देखील पुढे नंतर H3O प्लस आहे, पण ते त्यांनी दिलेलं नाहीये. ठीक आहे. तर प्रत्येक केस मध्ये लास्टला H3O प्लस आपल्याला टाकावं लागतं. आणि ह्याच्याच नंतर आपल्याला रिॲक्शन पाहायला भेटते ही गॅटरमॅन कोच फॉर्मायलेशन, जे आपण अगोदरच पाहिजे 13 नंबर. लागोपाठ हे रिॲक्शन तुम्हाला तुमच्या बुक मध्ये पाहायला भेटतील. पेज नंबर 262 वरती ह्या दोन्ही पण रिॲक्शन आहेत.
ओके, दोन्ही पण रिएक्शन समजलात का सर्वांना? हो सर. तो 12 नंबरची रिएक्शन आपण एक पाहिली, 13 एक पाहिली आणि डायरेक्टली 15 नंबरची रिएक्शन आपण पाहिली. याला तसं आपण नंबरिंग पण करूया. 15 आहे, 13 नंबरची आहे, वरची 12 नंबरची. आता पुढची जी रिएक्शन आहे ती रिएक्शन आहे 19 नंबरची, आणि त्यानंतर आपल्याला बघायची 21 नंबरची रिएक्शन. आता 19 नंबरची रिएक्शन खूप इझी, शॉर्टकटने आपण ही रिएक्शन सॉल्व्ह करू शकतो. ऍक्च्युली ही रिएक्शन 11th पार्ट आहे. ठीक आहे, आणि ओझोनॉलिसिस ही रिएक्शन आपल्याला 11th मध्ये होती. शेवटचा जो चॅप्टर होता ऑर्गॅनिकचा, शेवटचा चॅप्टर हायड्रोकार्बन, त्याच्यामधल्या अल्किन ह्या पार्ट मध्ये ही रिएक्शन होती. त्यांनी जे स्ट्रक्चर काढून दिलंय ते पुन्हा एकदा ड्रॉ करतो. कोणी याचं नाव सांगेल का रे मला? याचं नाव काय, स्ट्रक्चरचं नाव जे मी आता स्क्रीनवरती काढलं. त्याला आपल्याला आययुटीसी नेम द्यायचंय, काय देणार? दयानंद सांगता येईल? गीतांजली? पौर्णिमा? काय नाव देतोय त्याला? त्याला पहिल्यांदा आपल्याला नंबरिंग द्यावी लागेल. त्याला जिथं डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड पासून नंबरिंग देते 1 2. लक्षात घ्या, नंबरिंग देताना तर का सुरुवात तुम्ही डबल बॉन्डची, म्हणजे डबल बॉन्डच्या एका कार्बनला जर का तुम्ही 1 नंबर देताय, डबल बॉन्डचा दुसरा कार्बन लगेच 2 नंबर झाला पाहिजे. म्हणजे ह्याला जर का तुम्ही 2 नंबर म्हटले तर हे चुकणार आहे. ठीक आहे, जर का तुम्ही इथं जो 1 नंबर म्हटले तर त्याच्यानंतरचा जो डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डचा जो पुढचा कार्बन आहे त्याला लगेच 2 नंबर आला पाहिजे. मग हा 3, हा 4, हा 5 आणि हा बनून जाणार 6. ठीक आहे, ह्याला नाव देताना आपण काय म्हणणार? सायक्लो हेक्झा. सायक्लो हेक्झा. 1 आणि 4 नंबरच्या पोझिशन पासून डबल बॉन्ड स्टार्ट झाला. सायक्लो हेक्झा 1 4, 2 आहेत म्हणून डाय टीएन. सायक्लो हेक्झा 1 4 डाईन हे आहे याचं नाव. आता आपल्याला करायचे ओझोनॉलिसिस इन प्रेझेन्स ऑफ झिंक. जेव्हा तुम्ही ओझोनॉलिसिस करता तेव्हा काय करणार पहा, हे सर्व याचे नंबर जे आहेत ते पहिले मी खोडून टाकतो, म्हणजे आपल्याला पुढे हायड्रोजन दाखवायला सोपं जाईल. तर ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे पहिले त्या ठिकाणी हायड्रोजन दाखवा. ठीक आहे, ज्या ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्या कार्बनला पहा तुम्हाला 3च बॉन्ड पाहायला भेटतील झिंक मध्ये. म्हणजे त्या कार्बनचा आणखी पण एक बॉन्ड शिल्लक आहे, आपल्याला आणखी पण एक बॉन्ड पासून द्यायचा आहे. ठीक आहे, मग तो बॉन्ड कुठं देणार आपण? बाहेरच्या साईड. हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. ठीक आहे, मग जेव्हा आपण ओझोनॉलिसिस करतो तेव्हा काय करणार? तो ओझोनॉलिसिस करताना हा डबल बॉन्ड जो आहे हा पूर्णतः तोडून टाकायचा. हा पण डबल बॉन्ड पूर्णतः तोडून टाकायचा. म्हणजे पहा तुम्हाला 2 फ्रॅगमेंट पाहायला भेटतील. 2 फ्रॅगमेंट. आता हे दोन्ही पण फ्रॅगमेंट मी या ठिकाणी ड्रॉ करतो. कोणते 2 फ्रॅगमेंट पाहायला भेटतील? एक असा फ्रॅगमेंट पाहायला भेटेल, एक असा फ्रॅगमेंट पाहायला भेटेल. हा जो फ्रॅगमेंट आहे याला या साईडला एच
या साईडला एच आहे, वरचा पार्ट मी दाखवलाय बरं का. आणि नंतर अर्धा डबल बॉन्ड इथं राहिला, अर्धा डबल बॉन्ड इथं राहिला. खालचा फ्रॅगमेंट जर का घेतला तो देखील सेम, दोन्ही साईडला 2 एच आहेत, अर्धा फ्रॅगमेंट इथं, अर्धा फ्रॅगमेंट इथं. थोडक्यात दोघांना आपण अर्धा अर्धा तोडून सेपरेट केलं. ओझोनॉलिसिस ही एक टाईपची ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण ऑक्सिजन देतो. मग इथं पण काय करायचं, हे जे तुम्ही अर्धे अर्धे डबल बॉन्ड काढले प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन देऊन टाका, झाला, भेटला प्रोडक्ट आपल्याला. दोन्ही पण ठिकाणी पहा 3 कार्बन आहे, वरच्या पण स्ट्रक्चर मध्ये 3, खालच्या पण स्ट्रक्चर मध्ये 3. या तिन्ही कार्बन पैकी पहिला आणि तिसरा कार्बन अल्डिहाइडचा आहे. बघा, हा पहिला कार्बन पण अल्डिहाइडचा, तिसरा कार्बन पण अल्डिहाइडचा, आणि मधला कार्बन जो आहे, मधला कार्बन CH2 चा आहे. मग असं स्ट्रक्चर पहा तुम्हाला कुठं पाहायला भेटतं. सांगा बरं, याचा आन्सर काय असणार आहे. कोमल? ऑप्शन ए. ऑप्शन ए. ठीक आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. आता आपण पहा सायनाइड बद्दल एक रिएक्शन पाहिली होती वरती. डायबाल एच ने काय केलं, सायनाइडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये केलं. ठीक आहे, हा पार्ट आपण सर्वात फर्स्ट रिएक्शन मध्ये पाहिला. डायबाल एच ने काय केलंय, सायनाइडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये केलं. आता सेम पार्ट, सेम टाईपचा क्वेश्चन तुम्हाला खाली पाहायला भेटेल 21 नंबर. एकच मिनिट, सिस्टम स्लो आहे जरा. आणि इथं देखील हे वापरलंय, आयसोब्युटाइल 2 वेळा दाखवलाय, मग अल्युमिनियम आणि मग हायड्रोजन. यालाच आपण म्हणतो डायबाल एच. ठीक आहे, ज्याला की अशा पद्धतीने लिहिलं जातं, आयसो ब्युटाइल किती आहेत, 2 आहेत, म्हणून बघा डाय आयसो ब्युटाइल, DIB म्हणजे 2 आयसो ब्युटाइल. AL म्हणजे अल्युमिनियम, आणि त्याला जॉईन झालाय हायड्रोजन, अल्युमिनियम हायड्राइड, याला आपण म्हणतो डायबाल एच. आणि आपण पाहिले हा डायबाल एच काय करतो, हा डायबाल एच सायनाइडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये करतो. मग ह्या ठिकाणी 2 सायनाइड दिले, हे सायनाइड अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्ट होणार. मग मला सांगा रे, 21 नंबरच्या क्वेश्चनचं काय आन्सर येईल. कार्तिक सांग बरं, आन्सर काय येईल. डी. ऑप्शन डी. ठीक आहे, कारण बघा सायनाइडचं कन्व्हर्जन ऑप्शन डी मध्ये कशात झालंय, दोन्ही पण सायनाइड त्याच्या अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्ट झाले. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. जवळपास 4 ते 5 क्वेश्चन आपले सॉल्व्ह झालेत. असे क्वेश्चन नंबर 23 नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण. आता 23 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, फर्स्ट दिला ऍसिटोन. ऍसिटोनच्याच रिएक्शन दिले तिन्ही पण. तो डायरेक्टली मी ऍसिटोनचं स्ट्रक्चर काढतो. ऍसिटोन म्हणजे CH3C CH3 डबल बॉन्ड O, मुद्दाम थोडंसं वेगळं स्ट्रक्चर काढलं.
ठीक आहे. एक मिनिट, स्क्रीनवर दिसायला वेळ लागतो. येस, आता आलंय स्क्रीनवरती. बघा, ऍसिटोन सोबत ए ची रिएक्शन केली, त्याच्यापासून भेटलाय ऑक्झाईन. तिघ पण आपण सेपरेट दाखवू. ए ची रिएक्शन केली, बी ची रिएक्शन केली आणि सी ची रिएक्शन केली. ए ची रिएक्शन केल्यानंतर आपल्याला ऑक्झाईन भेटतोय बरं का, ऑक्झाईन ऑफ ऍसिटोन. याचं पहिलं आपण नाव असलेलं ऑक्झाईन ऑफ ऍसिटोन. बी रिएक्शन मध्ये आपल्याला भेटतोय प्रोपेन आणि सी रिएक्शन मध्ये आपल्याला भेटतोय डाय ऍसिटोन अल्कोहोल. डाय ऍसिटोन अल्कोहोल. डायॲसिटोन अल्कोहोल. मग कसं फाइंड आउट करणार कोणता प्रोडक्ट भेटतोय कोणता? ऍक्च्युली पहिल्या ए आणि बी ला फाइंड आउट केल्यानंतर लगेच आपल्याला आन्सर भेटून जाईल. ए आणि बी ला फाइंड आउट केल्यानंतर. आता पहा, ऍसिटोन पासून ऑक्झाईन भेटते, मग ऑक्झाईनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे पूर्ण नाव मी खोडतोय. ऍसिटोनचं ऑक्झाईन कसं असतं बघा. ऍसिटोनचं ऑक्झाईन तयार करण्यासाठी आपल्याला ऍसिटोन सोबत NH2OH ची रिएक्शन करायला. कोणाची? NH2OH ची रिएक्शन. ठीक आहे. आणि NH2OH ची रिएक्शन केल्यानंतर NH2OH मधला जो 2 हायड्रोजन आहे, नायट्रोजनला जॉईंट असलेले जे 2 हायड्रोजन आहेत, ते 2 हायड्रोजन इथल्या ऑक्सिजन सोबत, कोणाच्या? ऍसिटोनच्या ऑक्सिजन सोबत बाहेर पडतात. ठीक आहे. म्हणजे पहा, वॉटर मॉलिक्युल इथून लॉस होतोय आणि आपल्याला भेटणार काय? CH3CCH3. ऑक्सिजन तर गेला, तो डबल बॉन्ड तसाच ठेवायचा आहे, फक्त ऑक्सिजन गेला. आणि त्या डबल बॉन्डेड कार्बनला, ज्याचा ऑक्सिजन निघून गेला, त्याला पलीकडचा नायट्रोजन जॉईंट करायचा. ज्या नायट्रोजनचे 2 हायड्रोजन निघून गेले, तो नायट्रोजन जॉईंट करायचा. आणि आपल्याला माहिती आहे नायट्रोजनला पुढे कोण जॉईंट आहे? OH. आणि ह्याला आपण म्हणतो ऑक्साईड. याला आपण काय म्हणतो? ऑक्साईड. म्हणजे आपला ए जो आहे तो ए आहे NH2OH, ज्याला आपण हायड्रॉक्झिल अमीन म्हणतो. म्हणजे त्यानुसार एक तर आन्सर आपलं ए असेल, बी असेल किंवा डी असेल. ऑप्शन सी आता जागेवरती कॅन्सल झालं. नेक्स्ट आता बी जो आहे, बी काय आहे ते आपण बघूया. बी पासून तयार होतोय प्रोपेन. आणि प्रोपेन तयार होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? हा जो सी डबल बॉन्ड ओ आहे, हा सी डबल बॉन्ड ओ काढून त्या ठिकाणी CH2 टाकावा लागेल. काय करावं लागेल? सी डबल बॉन्ड ओ काढून त्या ठिकाणी CH2 टाकावा लागेल. म्हणजे कीटोन मधला सी डबल बॉन्ड ओ काढून त्या ठिकाणी CH2 टाकावा लागेल. तेव्हा आपल्याला स्ट्रक्चर कशाचं भेटणार? आपल्याला प्रोपेनचं स्ट्रक्चर भेटणार. सो पहिलं आपण प्रोपेनचं स्ट्रक्चर काढून घेऊ. बघा, प्रोपेनचं स्ट्रक्चर म्हणजे CH3 CH2 CH3. ठीक आहे. आपल्याला प्रोपेनचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. म्हणजे पहा, CO जो आहे COचं कन्व्हर्जन CH2 मध्ये झालं. मग कोण असा आहे जो COचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करणार आहे? तो रिएजंट आहे ज्याला आपण म्हणतो ZnHg
इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl, ज्याला की म्हटलं जातं क्लेमेन्सन रिएजंट. क्लेमेन्सन नावाच्या सायंटिस्टने हा रिएजंट काढलेला आहे आणि हा रिएजंट सीओचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे तर कळालंय की पहिला जो आहे, पहिला NH2OH आहे आणि दुसरा ZnHg आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे. म्हणजे आन्सर तर आपल्याला इथे भेटलंय ऑप्शन बी, कारण ऑप्शन बी मध्ये हा पार्ट आहे. ऑप्शन डी मध्ये दिलंय, सॉरी ऑप्शन ज्या ठिकाणी जे रिएक्शन आहे त्यामध्ये सी नावाचा प्रोडक्ट बघा काय आहे. ती प्रोडक्ट टोन अल्कोहोल, डायॲसिटोन अल्कोहोल. म्हणजे ह्या ठिकाणी होतीये खरं तर अल्डॉलची रिॲक्शन. कोणाची रिॲक्शन होतीये? अल्डॉलची रिॲक्शन, लक्षात घ्या. आणि हे कीटोनचं अल्डॉल रिॲक्शन झालेली आहे. कीटोनची काय झाली? अल्डॉल रिॲक्शन. सो जर का तुम्ही तुमच्या बुक थ्रू गेले तर तुम्हाला अल्डॉल रिॲक्शन या चॅप्टर मध्ये सर्वात मोठी असलेली रिॲक्शन तुम्हाला पाहायला भेटेल, ज्यामध्ये BaOH ट्वाइस ऍड केलेला आहे. पेज नंबर 273 वरती तुम्हाला ही रिॲक्शन पाहायला मिळते. पेज नंबर 273 वर. ठीक आहे, हीच रिॲक्शन. आणि हे त्याचं काय केलं त्यांनी? कॉमन नेम दिलं, डायॲसिटोन अल्कोहोल. त्यामध्ये ऍसिटोन पण दिसतोय आपल्याला आणि अल्कोहोल पण दिसतोय. डायॲसिटोन म्हणजे दोन ऍसिटोन एकत्र येतात आणि दोन ऍसिटोन एकत्र येऊन त्याच्यापासून आपल्याला ऍसिटोन आणि अल्कोहोल असा काहीतरी कंपाऊंड भेटतो, जे की पॉसिबल आहे BaOH ट्वाइस म्हणून. ठीक आहे. तो पहिला रिएजंट आपल्याला लागणार आहे NH2OH, दुसरा ZnHg प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि तिसरा आपल्याला लागणार आहे BaOH ट्वाइस. म्हणजे ऑप्शन बी जे आहे 23 नंबरच्या क्वेश्चन साठी करेक्ट आहे. दयानंद समजलंय का? रोहन? हो सर. सुयश? हो सर. सायली रिॲक्शन समजली? हो. ओके. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्यामधला क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 पर अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. इथं पहिला त्यांनी दिलाय बेन्झीन रिंग आणि त्यावरती एक लाईन काढलेली. बेन्झीन रिंग वरती एक लाईन म्हणजे त्याला आपण म्हणतो टोल्यून. काय म्हणतो आपण? टोल्यून. टोल्यून मध्ये आपण टाकलंय ऍसेटिक अनहायड्राइड. हे जे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय ते आहे ऍसेटिक अनहायड्राइड, ज्यामध्ये लेफ्ट साइडला तुम्हाला 3 कार्बन दिसतील, मध्ये ऑक्सिजन दिसेल आणि राईट साइडला पुन्हा 3 कार्बन दिसतील. ओके. त्याला आपण म्हणतो ऍसिटिक अनहायड्राइड, ऍसिड अनहायड्राइड. आता हे आपण कशासाठी वापरतो? तो हे आपण असायलेशन साठी वापरतो. असायलेशन म्हणजे असाइल ग्रुप जर का जॉईन करायचा असला, ज्याला आपण म्हणतो RCO ग्रुप, हा जर का सीओच्या बाजूने जॉईन झाला याला आपण म्हणतो असाइल ग्रुप. ठीक आहे. आणि तोच ग्रुप आपल्याला इथं बेन्झीन रिंगला जॉईन करायचा. आता बेन्झीन रिंगला बघा पहिल्यांदाच वरती CH3 ग्रुप अटॅच, बरोबर. CH3 ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर का ऑलरेडी बेन्झीन रिंग वरती असला
सो नेक्स्ट येणारा ग्रुप एकतर ऑर्थो पोझिशनला येतो किंवा पॅरा पोझिशनला येतो. ठीक आहे. आणि आपल्याला इथं सर्व ठिकाणी ऑर्थो पोझिशनला प्रोडक्ट पाहायला भेटतो. आता इथं आपण असायलेशन करतोय, असाईल प्रोडक्ट येतो म्हणजे ऍसिड तर आपल्याला भेटणार नाही. पहिल्या ऑप्शन मध्ये त्यांनी दाखवलाय की या टोल्युइनला ऍसिड जॉईंट झाला, जो की एकदम रॉंग आहे. ऍसिड जॉईंट होत नाही, असाईल ग्रुप जॉईंट होतो. बाकी बी, सी आणि डी सर्वांमध्ये असाईल ग्रुप जॉईंट होतो. पण ऑप्शन सी मध्ये तुम्ही बघा, ऑप्शन सी मध्ये काय केलंय त्यांनी, ही जी आपली टोल्युइनची रिंग होती ज्याला वरती एक लाईन जॉईंट होती, एक लाईन जॉईंट म्हणजे सीएच ग्रुप जॉईंट, तो इथे त्यांनी दाखवलेलाच नाही. आणि असं काही होत नाही, जेव्हा आपण असायलेशन करतो तो तिथलचा पहिले जॉईंट असलेला सीएच तो ऍज इट इज राहतो, तो कुठं जात नाही. म्हणजे ऑप्शन सी देखील रॉंग आहे. ठीक आहे. सो ऑप्शन ए कशावरनं रॉंग आहे, कारण तिथे ऍसिड आला आणि ही रिॲक्शन, या रिॲक्शन मध्ये आपण ऍसिड तिथे जॉईंट करत नाही. आणि ऑप्शन सी मध्ये काय केलंय, पहिला जो CH3 होता तोच काढून टाकला. आणि असं देखील या रिॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. मग ऑप्शन बी आणि डी दोघांपैकी राईट आन्सर. मग इथं तुम्हाला कार्बन शोधावे लागतील की कार्बन किती आहे. असायलेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा कोणता बॉन्ड ब्रेक होतो हे पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे. तो ज्या कार्बन वरती डबल बॉन्ड ओ आहे तो कार्बन आणि त्याच्या शेजारचा ऑक्सिजन यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड ब्रेक होत असतो, जो की बघा मी या ठिकाणी दाखवला आता ब्लू लाईन. तो हा सिंगल बॉन्ड ब्रेक होतो आणि जो डाव्या साईडचा असाईल ग्रुप राहिलाय ज्याला 3 कार्बन आहेत, असाच ग्रुप जॉईंट होणार आहे कोणत्या पोझिशनला, ऑर्थो पोझिशनला. का बरं ऑर्थो पोझिशनला, कारण पॅराचा त्यांनी एक पण प्रोडक्ट दिलेला नाहीये, इथे फक्त ऑर्थोचाच प्रोडक्ट आहे. म्हणून पॅरा सध्याला ह्या पॉइंट मधनं काय होतोय, कॅन्सल होतोय. सो आपल्याला ह्या टोलिनच्या ऑर्थो पोझिशनला 3 कार्बन असलेला असाईल ग्रुप जॉईन करायचा. मग बी आणि डी मध्ये पहा 3 कार्बन कुठे आहे, डी मध्ये 3 कार्बन आहेत. पण डी मध्ये जर का तुम्ही पाहिलं, डी मध्ये फक्त 2च कार्बन जॉईन झाले बेन्झीन रिंगच्या ऑर्थो पोझिशनला. म्हणजे ऑप्शन डी हे रॉंग असणार आहे. एकच आन्सर या ठिकाणी राईट आहे, दॅट इज ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सर्वांना समजलंय का हे कसं आलंय ते? पौर्णिमा? हो सर. ओके, नेक्स्ट रिएक्शन आपण बघूया. रिएक्शन नंबर 31, 31 नंबरची रिएक्शन. आता ऑलरेडी या ठिकाणी 31 नंबरच्या रिएक्शन मध्ये काय केलं, एक कीटोन दिलाय सी डबल बॉन्ड ओ. आणि या सी डबल बॉन्ड ओ मध्ये 3 टाईपचे रिएजंट ऍड केले. पहिला रिएजंट तिथे टाकलाय झेडियन एच आणि HCl. झेडियन एच अँड HCl. दुसरा टाकलाय NH2 आणि KOH. आणि तिसरा ऍड केलाय NaHG आणि H2O. आता ह्यापैकी पहिले जे 2 रिएजंट आहेत, पहिले 2 रिएजंट, या पहिल्या रिएजंटला आपण म्हणतो क्लेमेन्सन रिडक्शनचा रिएजंट. आणि दुसरा आहे वुल्फ किशनर रिडक्शनचा रिएजंट. आणि हे दोघं देखील सेम काम करतात. म्हणजे काय करतात, हे दोघं देखील हा जो CO आहे कार्बोनिल मधला CO, स्पेशली अल्डिहाइड कीटोनच्या COचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करतात. आता ह्या ठिकाणी पहा, त्यांनी CO ला
फक्त 2 बॉन्ड दाखवलेत. याचा अर्थ इथं CH3 जॉईंट आहे, म्हणजेच हा आहे ऍसिटोन. 3 कार्बनचा कीटोन म्हणजे ऍसिटोन. आणि याचा मधला CO जर का CH2 मध्ये कन्वर्ट केला तर आपल्याला CH3 असं स्ट्रक्चर पहिल्यामध्ये पण भेटेल आणि दुसऱ्यामध्ये पण भेटेल, कारण दोघांचं पण फंक्शन सेम आहे, फक्त रिएजंट वेगवेगळे. म्हणजे पहिल्या दोघांपासून पण आपल्याला काय भेटतोय, अल्केन भेटतोय, अल्केन. ठीक आहे, पहिल्या दोघांपासून काय भेटलं, अल्केन. म्हणजे एक तर ऑप्शन सी किंवा ऑप्शन डी असणारे, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोघं देखील रॉंग आहे. नेक्स्ट वन, पुढचा रिएजंट आहे NaHG, म्हणजे त्याला आपण म्हणतो सोडियम अमालगम आणि वॉटर मॉलिक्यूल. सोडियम अमालगम आणि वॉटर मॉलिक्यूल ह्याच्यापासून काय होतं, जसं तुम्ही सोडियम अमालगम आणि वॉटर मॉलिक्यूल सोल्युशन कीटोन मध्ये टाकता, ह्या सोल्युशन पासून आपल्याला सिंगल हायड्रोजन भेटतात, ज्याला आपण नेसंट हायड्रोजन असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण, नेसंट हायड्रोजन. आणि हे 2 हायड्रोजन आपल्याला भेटतात, एका कीटोन साठी 2 हायड्रोजन. मग हे 2 हायड्रोजन काय करणार, एक हायड्रोजन कार्बन कडे जाईल, एक हायड्रोजन ऑक्सिजन कडे जाईल, आणि कार्बन ऑक्सिजन मधल्या डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. म्हणजे पहा, पहिला CH3 आणि शेवटचा CH3 ऍज इट इज राहील, पहिला आणि तिसरा. मध्ये जो कार्बन होता त्याला एक हायड्रोजन भेटला, म्हणजे तो CH मध्ये कन्वर्ट झाला, आणि जो ऑक्सिजन आहे त्याला देखील हायड्रोजन भेटला, म्हणजे तो OH मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे हा कशात कन्वर्ट झाला, आता पूर्ण प्रोडक्ट आपल्याला काय भेटलाय, अल्कोहोल. ठीक आहे, म्हणजे पहिल्या दोघांपासून अल्केन आणि शेवटच्या पासून अल्कोहोल, म्हणजे ऑप्शन सी हे करेक्ट आहे. समजलंय मुलांनो, कोणाला काय अडचण आहे यामध्ये? सुयश समजलंय का? हो सर. गीतांजली, हो सर. दयानंद, हो सर. ओंकार समजलंय का? हो सर. ठीक आहे, तर पहा मुलांना, एवढे क्वेश्चन आपले कव्हर झाले आतापर्यंत. ठीक आहे, आणखी एक 27 नंबरचा क्वेश्चन आपला राहिला. 27 नंबरचा क्वेश्चन घेऊया. आय थिंक आपल्याकडनं सुचला होता. आता हा 27 नंबरचा क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग आहे, टफ आहे. टफ कसा की या ठिकाणी एक्झॅक्ट कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे, देन यू कॅन सॉल्व्ह दिस क्वेश्चन. काय सांगितलंय पहा, एन अल्किन ए नावाचा एक अल्किन आहे, ज्याचं ओझोनॉलिसिस केलं आणि बी नावाचा प्रोडक्ट घेतला. ठीक आहे, आपण जनरली हे रिएक्शन जे ते सांगताय ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. ए आहे, हा एक अल्किन, आता आहे एक अल्किन. आपल्याला माहिती आहे अल्किनचं ओझोनॉलिसिस होतं. ओके, आणि त्यापासून बी प्रोडक्ट तयार झालं.
आता हा बी प्रोडक्ट एकच नाही, दोन प्रोडक्ट आहे कदाचित, कारण आपल्याला माहिती आहे अल्किन तोडल्यानंतर दोन प्रोडक्ट आपल्याला भेटतात. एकाला मी बी म्हणतो, एकाला मी बी डॅश म्हणतो. ठीक आहे, असे दोन प्रोडक्ट आपल्याला भेटले. ह्या दोन प्रोडक्ट पैकी त्यांनी काय सांगितलं बघा, बी ऍज अ वन ऑफ द प्रोडक्ट, म्हणजे बी हा त्यातला एक प्रोडक्ट आहे, म्हणजे आणखी दुसरा देखील आहे. सॉरी. आणि हा बी जो आहे, हा बी कोणती रिॲक्शन दाखवतो? कॅनिझरोची रिॲक्शन दाखवतो. म्हणजे जो आपल्याला ओझोनॉलिसिस करून प्रोडक्ट भेटलाय त्यापैकी एक प्रोडक्ट कॅनिझरोची रिॲक्शन दाखवतो. मग तुम्हाला शोधायचा आहे की तो अल्किन कोण आहे. हा जो अल्किन आहे, अल्किन ए, हा तुम्हाला फाइंड आउट करायचा. ठीक आहे. आता पहा, याचा आन्सर एकदम सिंपल आहे, जे की लगेच तुम्हाला फाइंड आउट होईल. त्यांनी सांगितलं एचं ओझोनॉलिसिस केल्यानंतर दोन प्रोडक्ट भेटतात, त्यापैकी एक प्रोडक्ट जो आहे तो कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. मग तुम्हाला माहिती पाहिजे की कॅनिझरो रिॲक्शन कोण दाखवतो. सांगेल का रे मला कोण कॅनिझरो रिॲक्शन कोण दाखवतो, माहिती आहे का? सायली, पौर्णिमा, तर पहा कंडिशन पहा कॅनिझरो रिॲक्शनची. कॅनिझरो रिॲक्शन हा फक्त अल्डिहाइडच दाखवू शकतो. ओके, ओनली अल्डिहाइड कॅन शो कॅनिझरो रिॲक्शन. त्या पण अल्डिहाइड मध्ये एक कंडिशन. कोणती कंडिशन? की त्या अल्डिहाइड मध्ये नो अल्फा हायड्रोजन प्रेझेंट, म्हणजे त्यामध्ये अल्फा हायड्रोजन आपल्याला प्रेझेंट नकोय. अल्फा हायड्रोजन म्हणजे पहा, अल्डिहाइड जर का आपण असा दाखवतो की ऑलरेडी त्याला एक हायड्रोजन आहे, तो अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नकोय, म्हणजे या ठिकाणी कार्बन जरी असला तरी त्या कार्बनला आपल्याला हायड्रोजन नकोय. भले कार्बनला कार्बन जॉईंट असू द्या, डबल बॉन्डेड कार्बन असू द्या, किंवा या दोन्ही पण ठिकाणी हायड्रोजन असू द्या, पण अल्फा हायड्रोजन नको. अल्फा हायड्रोजन म्हणजे हा जो अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडच्या शेजारचा कार्बन जो असतो त्या कार्बन वरती असलेला हायड्रोजन, त्याला आपण काय म्हणतो? अल्फा हायड्रोजन असं म्हणतो. आणि जर का अल्फा हायड्रोजन असला तर कॅनिझरो रिॲक्शन दाखवणार नाही. अल्फा हायड्रोजन जर का नसला तरच कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. मग इथे दिलेल्या ऑप्शन पैकी प्रत्येक ऑप्शनला तुम्ही तोडून पहा, कशामध्ये अल्फा हायड्रोजन आहे, कशामध्ये अल्फा हायड्रोजन नाही. ठीक आहे. आता यामधलं प्रत्येक जे एक्झाम्पल आहे ते आपण लिहून घेऊ. ऑप्शन ए काय होतं बघा, ऑप्शन ए प्रत्येकाला लिहू, प्रत्येकाला ब्रेक करू, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट समजेल काय आहे. ऑप्शन ए मध्ये बघा असा काहीतरी प्रोडक्ट आहे, डबल बॉन्ड. ऑप्शन बी मध्ये काय पहा, ऑप्शन बी मध्ये असा काहीतरी प्रोडक्ट आहे, त्याला डबल बॉन्ड. ऑप्शन सी मध्ये काय, ऑप्शन सी ए सारखाच हा प्रोडक्ट आहे. ठीक आहे, नाही असा प्रोडक्ट. हा आहे आपला सी, ऑप्शन सी. आणि ऑप्शन डी काय आहे बघा, ऑप्शन डी बेंझिन रिंग आहे, मग CH2 आहे, बेंझिन रिंग, बेंझिन रिंगच्या नंतर CH2, नंतर डबल बॉन्ड, मग सिंगल बॉन्ड. ठीक आहे, असं हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. क्वेश्चन हे ऑप्शन. आता प्रत्येकाचं आपल्याला ओझोनॉलिसिस करून बघायचं
आणि ओझोनोलिसिस केल्यानंतर आपल्याला जे अल्डिहाइड्स भेटतात, जे कंपाऊंड भेटतात, त्यामध्ये आपल्याला असा शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नाहीये, म्हणजे ऍबसेंट. तर पहिला जो ए ऑप्शन आहे, त्या ए ऑप्शनला आपण स्प्लिट करू ओझोनोलिसिस. बघा आता ओझोनोलिसिसने ह्याला जर का आपण तोडलं, पहिला आपण त्याला कोण कोण जॉईंट तोडले. डबल बॉन्डला पहिल्यांदा हायड्रोजन काढायचं. प्रत्येक डबल बॉन्डला काय करायचं, इथं हायड्रोजन काढायचं. इथं हायड्रोजन काढण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी 4 बॉन्ड झालेले. इथं पण हायड्रोजन काढण्याची गरज नाही, 4 बॉन्ड झालेले. ठीक आहे, या ठिकाणी हायड्रोजन काढा, म्हणजे 4 बॉन्ड कम्प्लीट होतील. या प्रत्येकाला आपण आता तोडूया. ब्लू कलरची लाईन यूज करतो, ह्याला प्रत्येकाला आपण तोडलं. तोडल्यानंतर काय भेटतंय पहा प्रोडक्ट मध्ये, एक कार्बन दुसरा कार्बन, दुसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. एक कार्बन दुसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड, एक कार्बन दुसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड, असे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटते पहिल्या स्ट्रक्चर मध्ये. ओके, टोटल 4 कार्बन होते पहा इथे, 4 कार्बन, आणि तेच 4 कार्बन आपण दाखवले. 1 2 2 नंबरला डबल बॉन्ड, 1 2 2 नंबरला डबल बॉन्ड. मी तुम्हाला सांगितले ओझोनोलिसिस मध्ये आपण काय करतो, ऑक्सिजन प्रत्येकाला देऊन टाकतो. तर प्रत्येकाला ऑक्सिजन दिला. आता हा आपल्याला भेटलाय 2 कार्बनचा अल्डिहाइड, त्याला आपण ऍसिटल्डिहाइड म्हणतो. आणि त्यामध्ये पहा, या कार्बनच्या शेजारी मी रेड कलरचा मार्क करतोय. रेड कलरचा मार्क जो केलाय तो कार्बन आहे अल्फा कार्बन. आणि त्या कार्बनला सध्याला एकच बॉन्ड दिसतोय, म्हणजे त्याला 3 हायड्रोजन जॉईंट. कोण आहे त्याला? 3 हायड्रोजन जॉईंट. इथं पण 3 हायड्रोजन आणि इथं पण 3 हायड्रोजन. आपल्याला हायड्रोजन, यालाच आपण अल्फा हायड्रोजन म्हणतो, आणि हे तर आपल्याला ऍबसेंट पाहिजे होतं, पण पहिल्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट आहे. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये जर का प्रेझेंट असलं तर पहिलं स्ट्रक्चर कॅनिझरो रिॲक्शन दाखवणार नाही. ठीक आहे, आता दुसरं स्ट्रक्चर पहा. दुसरं स्ट्रक्चर पण आपण डबल बॉन्ड मधनं तोडूया. डबल बॉन्ड मधनं तोडल्यावर तुम्हाला काय काय भेटेल बघा. इथं 3 कार्बनचा पार्ट आहे, त्याला अर्धा डबल बॉन्ड आहे. ठीक आहे, आणि नंतर 2 हायड्रोजनचा पार्ट आहे आणि त्याला अर्धा डबल बॉन्ड आहे. आपल्याला माहिती आहे डबल बॉन्ड ज्या ठिकाणी असतो त्याला आपण नंतर काय देतो, ओ. तर पहा टोटली इथे 4 कार्बन होते, 1 2 3, आणि ज्या ठिकाणी 2 हायड्रोजन आहेत तो 4 कार्बन, आणि इथं पण 4 कार्बन आहेत पहा, 1 2 3 अँड 4. झालं, मी डार्क गोल करत राहिले ब्लॅक कलरने. ठीक आहे, म्हणजे आपलं स्ट्रक्चर बरोबर आहे. त्यापैकी पहा, पहिलं जे स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणचे हायड्रोजन मी दाखवतोय शेजारचे, हे आहेत कार्बन, ज्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो. आणि ह्या अल्फा कार्बनला एकच बॉन्ड आहे, म्हणजे तिथं आणखी 3 बॉन्ड बाकी आहे, आणि 3 बॉन्ड बाकी म्हणजे 3 हायड्रोजन आहे त्याला जॉईंट. आपल्याला हायड्रोजन ऍबसेंट पाहिजे, पण या ठिकाणी हायड्रोजन प्रेझेंट आहे, म्हणजे हा कंपाऊंड कॅनिझरो रिॲक्शन दाखवणार नाही. पण याचा तो दुसरा भाऊ आहे जो आपल्याला त्या ठिकाणी भेटलाय, त्याला मी मार्क करतो ग्रीन कलरने. यामध्ये पहा, कार्बनला दुसरा अल्फा कार्बनच जॉईंट झालेला नाहीये. ठीक आहे, हा जो मधला कार्बन आहे त्याला मी ग्रीन कलरने मार्क केलंय. हा मेन आपला फंक्शनल ग्रुपचा कार्बन, पण याला कार्बनच जॉईंट नाहीये. याला कार्बन जॉईंट नाही म्हणजे या ठिकाणी अल्फा कार्बनच ऍबसेंट आहे, आणि अल्फा कार्बनच ऍबसेंट असला तर हायड्रोजन कुठून येणार? कारण अल्फा हायड्रोजन हे अल्फा कार्बन वरती असतात. तिथं अल्फा कार्बनच नाही म्हणजे हायड्रोजन पण नसणार. म्हणजे हे जे बी स्ट्रक्चर आहे याचं ओझोनोलिसिस केल्यानंतर आपल्याला हे जे अल्डिहाइड भेटतात त्यापैकी एक अल्डिहाइड कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. एक अल्डिहाइड काय करतो? कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. म्हणजे नक्कीच आपलं आन्सर बी बरोबर असणार आहे. कोणता आन्सर बरोबर असणार आहे? बी. तरी आपण सी आणि डी ला परत चेक करू की त्यामध्ये पण आपल्याला अल्फा हायड्रोजन भेटतात. आता सी पण पहा,
सी मध्ये पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपण ब्रेक करूया. कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर बघा 3 कार्बनचे 2 फ्रॅगमेंट वेगळे झालेले तुम्हाला दिसते रेड कलर. 1 2 3 1 2 3. ठीक आहे, यांना मी जॉईंट करतो. यापैकी प्रत्येकाच्या मधल्या कार्बनला काय आहे, डबल बॉन्ड आहे. ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे तिथं नंतर कोण जॉईंट होतो, ऑक्सिजन. आणि मध्ये हा कार्बन आहे. तर 3 कार्बनचा कीटोन भेटला आपल्याला. त्यापैकी जे बाहेरचे कार्बन आहेत त्यांना एक एकच बॉन्ड आहे. म्हणजे नक्कीच त्यांचे 3 बॉन्ड बाकी, आणि 3 बॉन्ड बाकी म्हणजे 3 त्यांना कोण आहे, हायड्रोजन जॉईंट आहे. 3 हायड्रोजन जॉईंट म्हणजे त्या ठिकाणी अल्फा हायड्रोजन आहे. कारण हे जे बाहेरचे कार्बन आहेत त्यांना आपण अल्फा कार्बन म्हणतो. तर इथं अल्फा कार्बन पण आहे आणि अल्फा कार्बनला हायड्रोजन देखील जॉईंट आहे. तो कोणतंच स्ट्रक्चर कॅनिझरो रिॲक्शन दाखवणार नाही. म्हणून पण आम्ही तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी कॅनिझरोची कंडिशन फार महत्वाची आहे की कॅनिझरो रिॲक्शन कोण दाखवतो. कंडिशन जर का आपल्याला कळाली तरच आपल्याला आन्सर सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, सो ऑप्शन सी देखील कॅनिझरोची रिॲक्शन दाखवणार नाही. आता आपण डी बघूया लास्ट. पुन्हा हा डबल बॉन्ड मधोमध तोडू. मधोमध तोडल्यानंतर 2 फ्रॅगमेंट आपल्याला भेटतील. 2 फ्रॅगमेंट कसे बघा, एक बेन्झिनचा फ्रॅगमेंट आहे, बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग नंतर त्याचा पुढचा हा CH2 ग्रुप. पुढचा मी हा CH2 ग्रुप दाखवतो. त्याच्यानंतर परत एक पुढचा कार्बन, ज्या कार्बनला हायड्रोजन जॉईंट झाला आणि त्याच कार्बनला डबल बॉन्ड. ठीक आहे, आणखी दुसरा फ्रॅगमेंट कसा आहे बघा, हायड्रोजन एका कार्बनला जॉईंट होईल आणि त्या कार्बनला डबल बॉन्ड. असे 2 फ्रॅगमेंट तुम्हाला भेटले तोडल्यानंतर. या दोघांना पण ऑक्सिजन देऊन टाका. या दोन्ही ठिकाणी जो कार्बोनिल आहे तो अल्डिहाइडचा आहे. त्याला मी रेड कलरनी मार्क करतोय. आणि तो रेड कलरचा जो कार्बन आहे म्हणजे अल्डिहाइडचा कार्बन, तो पुढच्या एका कार्बनला जॉईंट झाला, ज्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो. हे झाले अल्फा कार्बन. आणि अल्फा कार्बन वरती, या अल्फा कार्बन वर 2 हायड्रोजन आहेत म्हणजे बघा तिथे 4 बॉन्ड होतात. या ठिकाणी 3 हायड्रोजन आहेत म्हणजे परत कार्बनचे 4 बॉन्ड होतात. म्हणजे इथं अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे, आपल्याला अल्फा हायड्रोजन ऍबसेंट पाहिजे होता. म्हणजे ऑप्शन डी देखील कॅनिझरोची रिॲक्शन दाखवणार नाही. फक्त आणि फक्त ऑप्शन बी आपल्याला कॅनिझरोची रिॲक्शन दाखवेल. सर्वांना क्लिअर झालंय हे? दयानंद, हो सर. ओंकार, हो सर. रोहन, हो सर. कार्तिक, हो सर. सायली समजलंय? हो सर. ठीक. नेक्स्ट 1-2 थेरॉटिकल क्वेश्चन आहेत. हे अल्डोल कंडेन्सेशनशी रिलेटेड क्वेश्चन आहे बघा. काय सांगितलंय की अल्डोल कंडेन्सेशन मध्ये सेकंड स्टेप काय असते. सेकंड स्टेप त्या ठिकाणी आपल्याला स्टेप्स दिल्यात आणि त्यापैकी तुम्हाला विचारलंय की सेकंड स्टेप अल्डोल कंडेन्सेशन मध्ये काय असते. क्वेश्चन नंबर 32. तर पाहिजे ऑप्शन ए जो दिलाय ही आहे फर्स्ट स्टेप. काय होते फर्स्ट स्टेप मध्ये बघा. आता हा क्वेश्चन आपलं नॉलेज वाढवण्यासाठी, आपल्याला कन्सेप्ट सांगण्यासाठी. abstraction of alpha hydrogen atom carbon of aldehyde by base to form carbanion.
सो पहिल्या स्टेपमध्ये अल्फा हायड्रोजन जाऊन अल्डिहाइडचा अल्फा हायड्रोजन जाऊन त्या ठिकाणी कार्बन आयन तयार होतो, म्हणजे कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज असलेला आयन कार्बन आयन. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, हा जो कार्बन आयन आहे तो दुसऱ्या अल्डिहाइड वरती अटॅक करतो. म्हणजे ही आहे तुमची सेकंड स्टेप. ओके, की कार्बन आयन जो आहे तो कार्बोनिल वरती अटॅक करतो आणि तो काय बनवतो, अल्कॉक्साइड आयन बनवतो, अल्कॉक्साइड. तो हीच आहे आपली सेकंड स्टेप, जे की आपला आन्सर आहे. आता ऑप्शन जो सी सांगितलाय तो ऍक्च्युअली त्यांनी चुकीचं सांगितलं. त्या ठिकाणी ऑक्झो कॅटायन तयार होतो, ऑक्झो कॅटायन तिथं कधीच तयार होत नाही, म्हणजे हे स्टेटमेंटच रॉंग. आणि डी स्टेटमेंट मध्ये सांगितलंय की हा जो अल्कॉक्साइड आहे हा वॉटर कडनं प्रोटॉन घेतो आणि बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड याला शॉर्टकट मध्ये म्हटलं जातं अल्डॉल. कारण अल्ड म्हणजे अल्डिहाइड आणि ओएल म्हणजे अल्कोहोल. आणि ही आहे तुमची थर्ड स्टेप. ही काय आहे, थर्ड स्टेप. ठीक आहे, पण आपल्याला विचारलं होतं सेकंड स्टेप बद्दल. येस, दिस वन इज आवर सेकंड स्टेप. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे कंपाऊंड दिलाय, त्याचा जनरल फॉर्म्युला पण दिलाय. ठीक आहे, 33 नंबरला एक क्वेश्चन आहे, कंपाऊंड ऑफ जनरल फॉर्म्युला. तो हा कंपाऊंड दिलाय आणि तुम्हाला याचं नाव ओळखायचंय, हा कोण आहे. बघा यामध्ये RCH म्हणजे हा अल्डिहाइडचा पार्ट. ओके, हा कोणाचा पार्ट आहे, अल्डिहाइड. आणि याला जर का डबल बॉन्ड ओ लावला तर अल्डिहाइड तयार होतो. ठीक आहे, तो हा अल्डिहाइडचा पार्ट आहे, म्हणजे नक्कीच नावामध्ये शेवटी एल येणार. आणि कोणाच्या नावामध्ये एल आहे, ऑप्शन डी आणि सी च्या नावामध्ये. ओके, तसंच पाहता ह्याला दोन्ही पण ओ आर ग्रुप जॉईन झाले. जर का दोन्ही पण ओ आर ग्रुप जॉईन झाले तर ह्याला म्हटलं जातं ऍसिटल. किंवा दोन ओ आर जॉईंट असले तर. आणि तेच जर का दोन ओ आर च्या ऐवजी एक ओ आर आणि एक एच जर का असता तर त्याचं नाव आलं असतं हेमी ऍसिटल. म्हणजेच एक OH आणि एक OR. या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर मध्ये दोन्ही पण OR दिलेले आहेत. ओके, म्हणजे हा आहे ऍसिटल, जो की अल्डिहाइड पासून भेटलाय म्हणून ऍसिटल. मग याला आपण म्हणूया ऑप्शन डी जो आहे तो बरोबर आहे. हेच जर का कीटोन पासून भेटला असता, कीटोन पासून दोन्ही पण OR असले तर ह्याला म्हटलं जातं कीटाल. कीटोन पासून भेटलाय म्हणून कीटाल. ओके, सो या ठिकाणी एल जो आहे तो अल्डिहाइडचा नाहीये, तो अल्कोहोलचा आहे. कारण ही रिएक्शन करण्यासाठी अल्डिहाइड आणि कीटोन सोबत आपल्याला अल्कोहोलची रिएक्शन करावी लागते. ठीक आहे, तो अल्डिहाइड और कीटोन प्लस अल्कोहोल गिव्स एसिटाल और कीटाल. अल्डिहाइडची रिएक्शन जर का अल्कोहोल सोबत झाली तर ऍसिटाल, आणि कीटोनची रिएक्शन जर का अल्कोहोल सोबत झाली तर कीटाल. असं आपल्याला इथं प्रोडक्ट पाहायला भेटतं. ठीक आहे, तो हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 23.
आता ह्याच क्वेश्चनशी रिलेटेड इथं 35 नंबरचा क्वेश्चन दिला. सेम ह्याच क्वेश्चनशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तुम्हाला जर का कन्सेप्ट कळलेली असेल या क्वेश्चन, तुम्हाला हा 35 नंबरचा क्वेश्चन एकदम व्यवस्थित सॉल्व. क्वेश्चन अगदी सिंपल आहे. अल्डिहाइड घेतलाय पहा, त्याची डायरेक्ट मी तुम्हाला रिॲक्शन करून दाखवणार आहे. CH3 C डबल बॉन्ड OH, दोन कार्बनचा अल्डिहाइड. एक हा कार्बन, एक हा कार्बन. फक्त ह्याला कार्बन नका म्हणून, या ठिकाणी हायड्रोजन पॉइंट. याच्यावरती आपल्याला रिॲक्शन कशाची करायची, दोन कार्बनचा अल्कोहोल, ज्याला आपण म्हणूया इथेनॉल. म्हणजे त्याला लिहिताना मी लिहितो C2H5 आणि पुढं OH. ड्राय एचसीएल टाकून आपल्याला हे रिॲक्शन करावे लागते, ड्राय एचसीएल टाकून. आता रिॲक्शन मध्ये होतं काय बघा, हा जो हायड्रोजन आहे अल्कोहोलचा हायड्रोजन, हा हायड्रोजन अल्डिहाइडच्या ऑक्सिजन कडे जातो आणि हा बाकी राहिलेला जो ग्रुप आहे तो ग्रुप अल्डिहाइडच्या कार्बन कडे जातो. म्हणजे जो CO डबल बॉन्ड आहे त्यापैकी ऑक्सिजनला हायड्रोजन भेटतो आणि कार्बनला OC2H5 भेटतो. म्हणजे स्ट्रक्चर कसं तयार होणार बघा, पहिला तिथं CH3 आहे, कार्बनला जॉईंट, त्याच कार्बनला हायड्रोजन पण जॉईंट. आता वरती जो ऑक्सिजन होता, ऑक्सिजनला कोण भेटला, हायड्रोजन भेटला, म्हणजे तो OH मध्ये कन्वर्ट झाला. आणि कार्बनला कोण जॉईंट झाला, कार्बनला OC2H5 जॉईंट झाला. तो ही एका अल्कोहोलची रिॲक्शन झाली. जर का एक अल्डिहाइड आणि एका अल्कोहोलची रिॲक्शन झाली तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल एक OH आहे आणि एक अल्कॉक्सी ग्रुप आहे. तर याला आपण म्हणतो हेमी ऍसेटाल, कारण अल्डिहाइड पासून घेतला. मग हाच हेमी ऍसेटाल परत घ्यायचा आहे आपल्याला. हा हेमी ऍसेटाल मी परत लिहितो, CH3C CH3C पुढचा H, मग OH आणि खालचा OC2H5. याच्यासोबत परत एका अल्कोहोलची रिॲक्शन करायची, म्हणजे C2H5OH. म्हणजे थोडक्यात एका अल्डिहाइड सोबत आपल्याला दोन अल्कोहोलची रिॲक्शन करावी. एक अल्कोहोल टाकला, हेमी ऍसेटाल भेटलं. आता दुसरा अल्कोहोल टाकल्यानंतर होतं काय, जसं पहिल्या अल्कोहोलचं झालं तसं दुसऱ्या अल्कोहोलचं पण होतं. काय की H जो आहे अल्कोहोलचा H इथून निघून जातो अल्कोहोल मध्ये, आणि आता तो कोणाला घेऊन निघून जातो, आता तो इथल्या OH ला घेऊन निघून जातो. म्हणजे इथं वॉटर मॉलिक्युल बाहेर पडतो. मग OH जर का तिथून निघून गेला तर ती जागा मोकळी होऊन जाते आणि त्याच्या ठिकाणी हा राहिलेला C2H5OH कार्बनला जॉईंट होतो. म्हणजे कार्बनला जो OH आहे त्या OH ला पहिला C2H5 आपला हायड्रोजन देऊन बाहेर काढ, की माझा हायड्रोजन घे, तू इथून निघून जा आणि मला तुझ्या जागेवर येऊन. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर कसं भेटतं आपल्याला, CH3 कार्बन हायड्रोजन, जो की इथला पार्ट होता बघा, CH3 कार्बन हायड्रोजन, तो तसाच राहिला, त्याच्यामध्ये काही चेंज झालेलं नाही. वरती एक OC2H5 जॉईंट झाला, खाली एक OC2H5 जॉईंट झाला. ओके, आता टोटल तुम्हाला कार्बन मोजायचे किती आहेत, कसे आहेत पहा. दोन कार्बन एकमेकांना जॉईंट आहे आणि त्यापैकी मधल्या कार्बनला दोन O जॉईंट आहे. मग असं स्ट्रक्चर तुम्ही बघा जिथं दोन कार्बन एकमेकांना जॉईंट झाले असतील आणि मधल्या कार्बनला O जॉईंट झाला असेल, तो असं तुम्हाला A स्ट्रक्चर पण भेटतं, E स्ट्रक्चर पण भेटतं, D पण भेटतं, B भेटत नाही. तो बघा इथं देखील एक कार्बन आणि मधल्या कार्बनला दोन
डी मध्ये पण पहा, एक कार्बन आणि मधल्या कार्बनला 2 ऑक्सिजन. नंतर त्या ऑक्सिजनला बघा 2-2 कार्बन प्रत्येकी जॉईंट झाले. तर अशा कोणत्या कार्बनला 2-2, कोणत्या ऑक्सिजनला 2-2 कार्बन जॉईंट झालेत? आता ऑप्शन ए मध्ये बघा, इथं ऑक्सिजनला 2 आणि एकच, म्हणजे इथं 2 कार्बन जॉईंट झाले, इथं एकच कार्बन जॉईंट झालं, म्हणजे ए ऑप्शनचं नाही. आणि इथं आपल्याला दोन्ही पण ऑक्सिजनला 2-2 कार्बन जॉईन करायचे. ऑप्शन डी मध्ये बघा, खाली 2 कार्बन जॉईन झाले, वरती एकच कार्बन जॉईंट आहे ऑक्सिजनला. पण ऑप्शन सी जो आहे, ऑप्शन सी मध्ये खालच्या ऑक्सिजनला देखील 2 कार्बन, वरच्या ऑक्सिजनला देखील 2 कार्बन. आणि इथं सेम केस झाले, ऑक्सिजनला 2-2 कार्बन जॉईंट, C2H5. म्हणजे ऑप्शन सी हा बरोबर आहे, ऑप्शन डी हा चुकीचा आहे. समजलंय का मुलांनो? आशिष समजलंय का? हो सर. ओंकार? हो सर. गीतांजली? हो सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 35 आपला कव्हर झाला. आता पुढचा क्वेश्चन अगदी सिंपल. हा क्वेश्चन तुमचा प्रिव्हियस चॅप्टर मध्ये झालेला आहे. ठीक आहे, तो क्वेश्चन इथे रिपीट झालाय, कारण हे जे चॅप्टर आहेत चारही पण एकमेकांवरती डिपेंड आहे, असं आपण म्हणू शकत नाही सर हा मागचा पॉइंट होता, हा आता कसं काय आला. कारण हे सर्व फंक्शनल ग्रुप इंटरचेंज करणारे चॅप्टर्स आहेत आणि हे सर्व एकमेकांवरती डिपेंड. सांगितलंय काय बघा त्यांनी, इथं मध्ये एक स्ट्रक्चर दिलंय आणि ह्या स्ट्रक्चरवरती बघा हे स्ट्रक्चर दिलंय. हे स्ट्रक्चर दिलंय आणि ह्या स्ट्रक्चरवरती K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 टाकलं. आता हे जे आहे K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 याला आपण म्हणतो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. इथे मी खाली लिहितो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 हा आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो, तर जो सेकंडरी अल्कोहोल आहे बघा ह्या ठिकाणी रेड कलरने मी मार्क करतोय, OH ज्या कार्बनला जॉईंट झालाय तो कार्बन ऍक्च्युली सेकंडरी कार्बन. का बरं? कारण तो कार्बन शेजारच्या 2 कार्बनला जॉईंट, शेजारच्या 2 कार्बनला जॉईंट झाला म्हणून हा रेड कलरचा कार्बन आहे सेकंडरी कार्बन. आणि त्याच कार्बनला OH जॉईंट आहे म्हणून आपण याला म्हणतो सेकंडरी अल्कोहोल. आणि हा जो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये करत असतो. कशामध्ये करतो? कीटोन मध्ये. परंतु हा जो नायट्रो ग्रुप आहे, नायट्रो ग्रुपला तो चेंज करत नाही. म्हणजे नायट्रो ग्रुप ऍज इट इज राहणार आहे, फक्त सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये होणार आहे. मग असा ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे कोणत्या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये झालंय, नायट्रो ग्रुप तसाच राहील. सायली सांग बरं काय असेल आन्सर? ऑप्शन डी. ऑप्शन डी. बघा इथं नायट्रो ग्रुप जसा आहे तसाच आहे. ओके, आणि सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये झालं. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर.
आता काय थेरॉटिकल क्वेश्चन नंबर 39 पासून. ठीक आहे, 5 ते 6 आपण थेरॉटिकल क्वेश्चन घेऊया. इथे क्वेश्चन काय बघा 39 नंबरचा बी आहे हा. बेस कॅटलाइज विथ ए ऑप्शन सी ऑप्शन. इथे विचारलंय की आल्डॉल कंडेन्सेशन कोणाकोणामध्ये होणार आहे. पहिला दिला त्यांनी प्रोपेनल स्ट्रक्चर काढू आपण. CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. दुसरा दिला ब्युटेनल CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH. तिसरा दिला इथेनॉल CH3 C डबल बॉन्ड OH. आणि विचारलंय आल्डॉल कंडेन्सेशन कोणामध्ये होणार. आता पहा, जसं कॅनिझरो रिएक्शन मध्ये आपल्याला अल्फा हायड्रोजन ऍबसेंट पाहिजे असतो, आल्डॉल कंडेन्सेशन साठी अल्फा हायड्रोजन आपल्याला प्रेझेंट पाहिजे असतो. या प्रत्येक ठिकाणी बघा, जिथं जिथं अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडचा हा ग्रुप आहे, त्याच्या शेजारचा कार्बन ज्याला मी रेड कलरने मार्क केलं, तो कार्बन आहे अल्फा कार्बन. आणि अशा प्रत्येक अल्फा कार्बन कडं हायड्रोजन्स आहेत, त्यांना आपण अल्फा हायड्रोजन म्हणतो. आणि अल्फा हायड्रोजन असला तर अल्डॉल रिएक्शन होते. अल्डॉल रिएक्शन होते म्हणजे ऑप्शन डी, सर्वांकडे अल्फा हायड्रोजन आहे, सर्वजण अल्डॉल रिएक्शन दाखवू शकतात. सो हे अल्डॉल बद्दल होते. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 42 नंबरचा. 42 नंबरचा क्वेश्चन कसा विचारलाय बघा. विच ऑफ द फॉलोइंग गिव्स सेल्फ रेडॉक्स रिएक्शन. आता सेल्फ रेडॉक्स रिएक्शन म्हणजे कॅनिझरो रिएक्शन. ते जे सांगताय त्याचा अर्थ पण आपल्याला कळायला पाहिजे. कॅनिझरो रिएक्शन मध्ये एकच मॉलिक्यूल म्हणजे दोन सारखे सारखे मॉलिक्यूल जर का असले तर त्यापैकी एक स्वतःच ऑक्सिडेशन करतो, एक स्वतःच रिडक्शन करतो. म्हणजे कॅनिझरो रिएक्शन मध्ये दोन्ही पण रिएक्शन आपल्याला पाहायला भेटतात, ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन. आणि त्या कारणामुळे या रिएक्शनला म्हटलं जातं रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे, कारण कॅनिझरो रिएक्शन मध्ये काय होतंय, एकाचं ऑक्सिडेशन होतं, एकाचं रिडक्शन होतं. कॅनिझरोची कंडिशन तर आपल्याला माहिती आहे की इथं अल्फा हायड्रोजन आपल्याला ऍबसेंट पाहिजे. बघा या ठिकाणी कोणता असा ग्रुप आहे ज्या ठिकाणी अल्फा हायड्रोजन ऍबसेंट आहे. स्ट्रक्चर काढूयात आपण प्रत्येकाचे. पहिला आहे मिथेनॉल. मिथेनॉल म्हणजे एक कार्बनचा अल्डिहाइड आणि एक कार्बनचा अल्डिहाइड, त्यालाच आपण फॉर्माल्डिहाइड म्हणतो. हा आहे ऑप्शन ए. ऑप्शन बी आहे इथेनॉल. दोन कार्बनचा अल्डिहाइड म्हणजे पहिला त्याला CH3 असेल, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O आणि त्यानंतर H. त्याला आपण म्हणतो दोन कार्बनचा अल्डिहाइड. सी चार कार्बनचा अल्डिहाइड म्हणजे CH3 CH2 CH2 त्यानंतर C डबल बॉन्ड OH. त्यानंतर 4th नंबरचा ऑप्शन मिथेनॉल CH3OH. तर ही अल्डॉल रिएक्शन जी आहे ती अल्डॉल रिएक्शन कॅनिझरो रिएक्शन ही आपल्याला फक्त अल्डिहाइड सोबतच झालेली पाहायला भेटते. कंडिशन तुम्हाला सांगितलं, ओनली अल्डिहाइड कॅन गिव्ह दिस रिएक्शन. ओनली म्हणतोय. आणि फक्त अल्डिहाइड जर का ही रिएक्शन देत असला तर ऑप्शन डी जो आहे त्याच्यामध्ये मिथेनॉल दिलाय म्हणजे ऑप्शन डी चुकीचा असणार. आणखी आपण कॅनिझरो बद्दल पाहिलंय की यामध्ये अल्फा हायड्रोजन नकोय. ओके, आणि या ठिकाणी ऑप्शन बी पहा इथेनॉल, त्याच्यात अल्फा कार्बन आहे, अल्फा हायड्रोजन पण. ऑप्शन सी मध्ये अल्फा कार्बन आहे,
अल्फा हायड्रोजन पण, म्हणजे बी आणि सी हे दोघं देखील आपल्याला कॅनेझरो रिॲक्शन दाखवणार नाही. राहिला फक्त एकच ऑप्शन, दॅट इज मिथेनॉल म्हणजेच फॉर्मल्डिहाइड. सो दिस कॅन ओनली गिव्ह अस कॅनेझरो रिॲक्शन, दॅट इज सेल्फ रेडॉक्स रिॲक्शन. ऑक्सिडेशन पण तो करू शकतो, रिडक्शन पण करू शकतो. फॉर्मल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं तर फॉर्मिक ऍसिड बनतो, आणि फॉर्मल्डिहाइडचं रिडक्शन झालं तर एक कार्बनचा अल्कोहोल बनतो. ठीक आहे. 42 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर ऑप्शन ए आहे. बाकी बी आणि सी आपल्याला अल्डोल रिॲक्शन दाखवते, कॅनेझरोने दाखवतो. ओके. आणि ऑप्शन डी जो आहे मिथेनॉल, तो आपल्याला अल्डोल पण नाही दाखवणार, कॅनेझरो देखील नाही दाखवणार. सो 42 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन ए. लास्ट एक क्वेश्चन घेऊ आपण, हा 43 नंबरचा. मग आपण थांबूया. 43 नंबरचा क्वेश्चन वाटलं ते दोन घेऊ, 43 आणि 49. बघा 43 मध्ये काय दिलंय, एक तुम्हाला कंपाऊंड दिलं CH3 ट्वाईस, कार्बनला जॉईंट, म्हणजे कार्बनला 2 CH3 जॉईंट, त्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, पुढे CH आहे, त्यानंतर C डबल बॉन्ड O आहे, आणि त्यानंतर CH, म्हणजे थोडक्यात हा कीटोन आहे. हा कोण आहे, कीटोन. याचं ऑक्सिडेशन केलं. काय केलं, याचं ऑक्सिडेशन केलं. ऑक्सिडेशन केल्यानंतर हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्डचा पार्ट होता हा तसाच राहील. ओके. फक्त जो कीटोनचा C डबल बॉन्ड O होता त्याचं कन्वर्जन झालंय C डबल बॉन्ड O मायनस आणि Na. तिथं कोण आला, तिथं आला Na. तुम्हाला सांगायचंय की ह्या ऑक्सिडेशन साठी जो एजंट वापरलाय तो कोणता एजंट. ठीक आहे. तो ही एक फेमस रिॲक्शन आहे जी आपण स्पेशली कीटोन साठीच वापरतो, आणि त्या रिॲक्शनला म्हटलं जातं हॅलोफॉर्म रिॲक्शन. आणि त्यामध्ये स्पेशली कसा कीटोन वापरला जातो, असा कीटोन की ज्याच्या एका टर्मिनलला कमीत कमी एक तरी मिथाइल ग्रुप असेल. बघा इथे एक मिथाइल ग्रुप आहे, असा कीटोन वापरला जातो, आणि तोच मिथाइल ग्रुप नंतर बाहेर पडतो. म्हणजे कीटोन जो आहे तो ह्या पॉइंट वरनं ब्रेक होतो, तो मिथाइल ग्रुप बाहेर पडतो. ठीक आहे. आणि त्या कीटोनला नंतर ONA जॉईंट होतो. एक फेमस रिॲक्शन आहे हॅलोफॉर्म रिॲक्शन, आणि ह्या हॅलोफॉर्म रिॲक्शन साठी आपल्याला गरज पडते NaOH प्लस I2 ची, ज्याला आयोडोफॉर्म रिॲक्शन असं देखील म्हटलं जातं. आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनने आपल्याला भेटतोय NaOI. ठीक आहे. तो एका कीटोन साठी तुम्हाला 3 NaOI ची गरज पडते. एका कीटोन साठी 3 NaOI. तो आन्सर तर या ठिकाणी समजलंय. NaOI ते पण किती, 3. वाटत एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला रिॲक्शन सांगतो, जनरली रिॲक्शन कशी होती. आता काय होईल, सर आम्हाला शॉर्टकटचं कळाला, रिॲक्शन माहिती कशी होती. स्पेशली बघा असा कीटोन आपल्याला घ्यायचा, त्याच्या एका बाजूला CH3 असेल, 3 NaOI वापरले, 3 NaOI मिळतं लिहितो. ओके. आता करायचंय काय बघा, 2 NaO, आता ज्याला मी अंडरलाईन करतो ते बघा, 2 NaO 2 हायड्रोजन घेऊन बाहेर पडतात.
म्हणजे काय भेटले 2 NaOH. दोन NaO 2 हायड्रोजन घेऊन बाहेर पडतात म्हणजे 2 NaOH भेटले. ठीक आहे. त्यानंतर ज्याला मी रेड कलरचा मार्क करतो बघा CH इथलचे तिन्ही पण आयोडीन घेऊन बाहेर पडतो म्हणजे CH आणि 3 आयोडीन यालाच आपण म्हणतो आयोडो फॉर्म. ह्या रिएक्शन मधून आपल्याला आयोडो फॉर्म भेटत असतो म्हणून रिएक्शनला आपण आयोडो फॉर्म रिएक्शन म्हटलं जातं. आणि राहिलेला जो पार्ट आहे RC डबल बॉन्ड O RC डबल बॉन्ड O त्याला इथला ONA जॉईंट होतो. कोण जॉईंट होतो ONA. म्हणून तुम्हाला पहा असाच प्रोडक्ट भेटलेला आहे. इथं बघा तुम्हाला जो प्रोडक्ट भेटला त्यामध्ये ज्या ठिकाणी CH3 होता त्या कार्बनला आता ONA जॉईंट झालाय बघा. ज्या ठिकाणी अगोदर CH3 होता त्या कार्बनला ONA जॉईंट झाला. इथं पण पहा ज्या ठिकाणी CH3 होता त्या ठिकाणी ONA जॉईंट झाला. सर्वांना रिएक्शन कळाली आहे का? हो सर. सर्वात महत्वाची ही रिएक्शन आहे. ठीक आहे. अलोफॉर्म रिएक्शन ज्यामध्ये स्पेशली मिथाइल कीटोन वापरले जातात. मिथाइल कीटोन म्हणजे असे कीटोन ज्याच्या एक तरी बाजूला मिथाइल ग्रुप असेल. ठीक आहे. तो बाकी राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. आज आपण आपल्या नोट्स मधला पेज 2nd, 3rd आणि 4th 4 पर्यंत पेज संपवले. काल आपण एकच पेज घेतलं होतं पहिलं आणि अल्कोहोलचा पार्ट घेतला होता. आता उद्याच्या लेक्चरला आपण पुढचे एक 3-4 पेजेस संपवूया. ठीक आहे. होपफुली परवा हा चॅप्टर आपला संपेल. कोणाला काय अडचण असली जी मला मेसेज करत चला. ओके. स्टडी मध्ये राहा जेणेकरून आणखी तुम्हाला चांगले मार्क मिळतील. हा पेपर संपल्या परवा या चॅप्टर वरती परवा लगेच तुम्हाला टेस्ट आहे. ओके. जशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करताय हा तुमचा स्टडी कंटिन्यू राहू द्या. काही मुलांना चांगले मार्क आलेत. 25 पैकी 15च्या वर जर का तुम्हाला ह्या सिच्युएशनला मार्क येत आहेत ते खूप चांगले आहे. ओके. कारण तुम्ही आपल्याकडे रेग्युलरला नव्हते ना. तुम्ही माझ्याकडे 11th केलंय ना तुम्ही माझ्याकडे 12th केलंय ना तुम्ही माझ्याकडे रेग्युलर CET केलेली. तरी देखील आपल्या लेक्चर वरनं जर का तुम्हाला 25 पैकी 15च्या वर जरी मार्क पडताय अबाव 50 तरी ते वेल अँड गुड आहे. ओके. पण तुम्हाला स्टडी आणखी वाढवावा लागेल जेणेकरून ऍटलिस्ट आउट ऑफ 25 तुम्ही 20 क्रॉस केलंच पाहिजे. टार्गेट ठेवा की आउट ऑफ मार्क्स वरती 25 पैकी 25 पण हळूहळू तशी ग्रोथ होत राहील. ठीक आहे. माझा नंबर तर मी तुम्हाला दिलेलाच आहे. काही जरी तुम्हाला अडचण असली तरी तुम्ही त्यावरती मला मेसेज करत जा. काही मुलांचे मेसेजेस येतात मला मी त्यांना रिप्लाय देखील देतो. तर त्याच्यावरनं कळतं की ते मुलं स्टडी करताय म्हणून. तुम्हाला जरी काही जेन्युइन प्रॉब्लेम असला तर ह्याचा अडचण येत नाही म्हणजे हा क्वेश्चन जमत नाहीये यामध्ये काही कन्सेप्टला अडचण येते ते आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. फक्त फोन करून म्हणू नका सर मला सर्दी होती खोकला येतो काय ते. ठीक आहे. तो थांबवत आपण या ठिकाणी उद्याच्या लेक्चरला आपण बाकीचा सर्व पार्ट जो आहे तो कंटिन्यू करूया. ठीक आहे. So thanks for the joining. See you tomorrow at the same time. Bye bye and take care.